मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा घरी येतो आणि बडबड करत असतो की मी नक्की याच घरचा मुलगा आहे ना. मला तर आता शंकाच आहे, रेशन कार्डवर नाव आहे की नाही हे सुद्धा मला कळत नाही, कारण मी याच घरात राहतो. माझ्या भावाचं लग्न ठरलंय तरीही मला माहीत नाही, असं कसं? असं म्हणून जीवा आता खूपच वैतागतो. तो आता घरी पटकन पार्थला बोलवून घेतो. काही वेळानंतर पार्थ तेथे येतो आणि विचारतो, काय रे, काय झालं, बोल ना पटकन. मग आता रुसण्याचं नाटक करत जीवा बाजूला जाऊन उभा राहतो. वेळी आता पार्थ विचारतो, काय रे, काय झालं, बोल ना पटकन. अरे, तू काही घोळ तर घालून ठेवला नाही ना? कुठे दंगामस्ती मारामारी वगैरे केली नाही ना? चल, कुणाबरोबर मारामारी केली आहे सोडवायला, चल चल, मी तुमची भांडणं सोडवतो, असं म्हणून पार्थ त्याला विचारतो. तरीही जीवा काहीच बोलत नाही. मग आता पार्थ म्हणतो, त्या स्विमिंग पूलचा घोळ आहे का? चल, तुझा ना आज तो तिढा सोडवूनच टाकतो, चल मी येतो तुझ्याबरोबर. जीवा म्हणतो, ते नाही रे. मग आता पार्थ म्हणतो, तुझं लग्न झालं ना, तुझ्या बायकोला रुसवे फुगवे काढण्यातच दिवस जाणार आहेत, कारण तू सारखा असा चिडून बसणार, तुझी बायको रुसवे फुगवे काढणार, असंच चालणार तुमचं. जीवा म्हणतो, अरे दादा, मी खरंच या घरातला आहे ना रे सदस्य एक. विचारतो, नक्की झालंय काय? मग आता तुझं लग्न ठरलंय परंतु मला माहीत नाही, असं कसं रे? तुम्ही असं लपवून का ठेवता सगळं, असं जीवा विचारतो. मग आता पार्थला असतो आणि म्हणतो, हो, ठरलंय लग्न. अरे, मी तुला सकाळी सांगणार होतो. जीवा म्हणतो, हो, मला समजलं. तेव्हा पार्थ विचारतो, मुलगी कोण आहे तुला माहिती आहे ना? अरे, ती देवळातली डॅशिंग मुलगी, तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा नंदिनी मुलगी आहे, मला माहीत आहे, असं जीवा म्हणतो. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. दुसरीकडे नंदिनी आता पार्थच्याच विचारात असते. आरू आणि काव्य या दोघीही आता तिच्याबरोबर बोलतात, परंतु नंदिनीचं लक्षच नसतं. त्यानंतर आता काव्य तिची गंमत करू लागते, तेव्हा मी काय कुणाच्या स्वप्नात रंगत नाहीये, असं नंदिनी म्हणते. मग आता शारदा देखील तिथे उभी असते आणि तिन्ही मुलींची गंमत पाहते. आरू म्हणते की मी पार्थ जिजूंचं फेसबुक पेज पाहिलं, ताईसारखा असा सिरियस टाईपच आहे. नंदिनी विचारते, काय गारू, तू तो असं म्हणतेस, अरे तुरे करतेस, तुझा वर्गमित्र आहे का तो? त्याचवेळी आरू म्हणते, पाहिलं का काव्या, अगं ही स्वतः अहोजाहो करते आणि लग्नानंतर आपल्याला सुद्धा आपल्या जिजूंनाच अहोजाहो करावं लागणार. त्याचवेळी नंदिनी म्हणते, अरे, मला पहिल्यापासून अहोजाहो करण्याची सवय आहे, त्यामुळे मी असं अहोजाहोच करणार. तेव्हा आता आरू म्हणते, ओके बाबा, ओके, मग तुझ्या लग्नानंतर मी पार्थ जिजूंना अहोजाहो करू आहा. तेव्हा काव्य म्हणते की रिस्पेक्टचा मामला आहे आरू, अगं सांभाळून घ्यावं लागतं. मग आता सोशल मीडिया वगैरे ते वापरत नाही अगं, असं आरू काव्याला म्हणते. काव्य म्हणते, काय म्हणतीये? मग तर आपल्याला आता त्यांना म्हणावंच लागेल, त्यांना आपण आता अहोच म्हणूया, असं त्या दोघींची गंमत चाललेली असते. त्यावेळी नंदिनी म्हणते, गप्प बसा हा आता. इकडे जीवा आता मुद्दामच पार्थवर चिडतो. तेव्हा पार्थ विचारतो, अरे काय झालं काय आता तुला, कान पकडून माफी मागू का मी? मग आता जीवा म्हणतो, काही गरज नाही. पार्थ म्हणतो, मला माहिती आहे तुझं हे कशासाठी चाललंय. तेव्हा कशासाठी, असं जीवा विचारतो. मग आता पार्थ म्हणतो की तुला पार्टी हवी आहे ना? मग आता जीवा म्हणतो, नाही रे भाई, मला पार्टी नको आहे. हे बघ, तुझ्या आनंदात माझा आनंद आहे, इथून पुढचं आयुष्य सुख समृद्धीने भरू देत, असं मला नेहमी वाटतं आणि माझ्या विशेष कायमच तुझ्याबरोबर आहे, असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात. मग आता पार्थ खूपच खुश होतो आणि त्याचबरोबर जीवासुद्धा. आता काव्या आणि त्याचबरोबर आरू या दोघीही नंदिनीला चांगलंच आता चिडवत असतात. सारखं पार्थ जिजू कसे वागतील, कसे ते आहेत, किती समजूतदार आणि सालस आहे, असं म्हणत असतात. तेव्हा तू कितीही समजूतदार असलीस ना, तरीही रोमांसच्या बाबतीत अगदी झिरो आहे, झिरो, असं आता काव्या नंदिनीला बाजूला घेत बोलते, कारण तुला रोमांसचा थोडा अभ्यास करावा लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते, हो असं आहे का? त्यावेळी आई, अगं तुला सांगू का यांचा रोमांस कसा आहे, असं म्हणून ती फोनवर आता पार्थ बरोबर असं गमतीने बोलू लागते की हॅलो पार्थ, तुम्ही कसे आहात? मग आता पार्थ समजून आरू फोनवर बोलते की नाही अहो नंदिनी, मी ठीक आहे, बरं तुमच्या होमला येतो मी आणि पुन्हा व्हिजिट देऊन मला थोडीशी रक्कम तुम्हाला देणगी स्वरूपात द्यायची आहे, असं त्या दोघींचं आपलं बोलणं सुरू असतं. मग आता नंदिनी हसते. त्याच वेळी आता काव्या म्हणते, असं असतं तुमचा रोमांस, अगं जरा पुढे जा, पुढची स्टेप घ्या, ती आता नंदिनीला म्हणते. आणि मग त्यानंतर
ती शारदाला सुद्धा म्हणते, आई अगं यांचं ना खरंच काही होऊ शकत नाही, एवढं समजूतदार सालस पार्थ जिजूंसारखं असं कसं असू शकतो माणूस. शारदा म्हणते, पार्थ आहेच मुळात शांत. त्यानंतर नंदिनी आता विचारते, काय ग काव्या, मला एक कळत नाही, माझं लग्न ठरल्यापासून तू एवढी खुश का? माझ्यापेक्षा जास्तच तुला एक्साइटमेंट आहे. मग आता काव्या थोडी घाबरते आणि लगेच विषय बदलत तिला म्हणते, तसं नाहीये, तू इथून गेल्यानंतर माझंच आई सगळं काही ऐकणार, तुझं नाही ऐकणार. मग एकदा का तुला घालवून दिली म्हणजे टेन्शन नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की तुझ्याकडे बघतेच मी आता, थांब काव्या हा. असं म्हणून ती काव्याच्या पाठीमागे लागते. काव्या पटकन बाहेर आता पळून जाते आणि मग नंतर एका ठिकाणी शांत उभी राहून मनातच विचार करते, तुला माहीत नाही नंदिनीताई, तुझ्यामुळे आणि पार्थ जिजूंमुळे मला काय मिळणार आहे. माझ्या आयुष्यात सर्वात मोठं असणारं गिफ्ट मला मिळणार. आणि ती जीवाबद्दल विचार करते. दुसरीकडे भास्कर सर आता विक्रमला भेटायला त्याच्या घरी येतात आणि मग वहिनी कुठे आहे असं भास्कर विचारतो. तेव्हा आता विक्रम म्हणतो की वहिनीना समोरच्या बंगल्यामध्ये एक फंक्शन आहे, तिकडे गेले आहेत, बोलवायचं आहे का त्यांना. मग आता भास्कर म्हणतो की नको. त्याच वेळी आता तिथे एक कामवाली येते आणि ती त्या दोघांसाठी कॉफी देते. काही बिझनेस मीटिंग करायची आहे का असं विक्रम विचारतो. तेव्हा भास्कर म्हणतो की नाही, मी थेट आता मुद्द्यातच हात घालतो. तुझा मुलगा पार्थ, परवा आपण जेव्हा तिथे पार्टीमध्ये भेटलो ना, तेव्हा माझी मुलगी शनाया त्याला तिथे पाहिलं आणि तेव्हापासून हट्ट धरून बसली आहे की विक्रम अंकलबरोबर जाऊन बोला म्हणून, कारण तिला पार्थ एवढा आवडलाय आणि त्याच्याबरोबरच तिला आता लग्न करायचंय. असं म्हटल्याबरोबरच आता विक्रमला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी तो एका क्षणी काही बोलत नाही. आता भास्कर म्हणतो की एकुलती एक आहे मुलगी आणि पार्थची व तिची जोडी चांगली जमेल. दुसरीकडे रम्याची मैत्रीण तिला घरी पत्रिका देण्यासाठी आलेली असते, कारण तिच्या मैत्रिणीचं आता लग्न ठरलेलं असतं. मग आता तुझ्या लग्नाचे विधी कधी सुरू होणार आहेत तर रम्या आता विचारू लागते. त्याच वेळी आता तिची मैत्रीण म्हणते, हो होतील विधी सुरू, तू पण येणार आहेस ना. मग रम्या म्हणते, हो मला सगळे विधी अगदी व्यवस्थित पाहून ठेवावे लागतील ना, कारण मलाही आता. असं म्हणून ती एकदम शांत होते. तेव्हा तिची मैत्रीण विचारते, म्हणजे पार्थ तुला हो म्हणाला का असं ती मोठ्यानेच विचारते. त्यावेळी रम्या म्हणते, अगं हळूहळू, अजून कुणालाही माहीत नाहीये. आपण कोणत्याही गोष्टीसाठी अगदी मनापासून प्रयत्न करतो ना, तेव्हा संपूर्ण सृष्टी आपल्याला ती गोष्ट मिळण्यासाठी अजूनही सुद्धा प्रयत्न करते. अगं तू सांगितलं तसं मी त्याला पत्र लिहिलं आणि त्याने त्या पत्राचं उत्तर दिलं, आय लव्ह यू टू असं म्हटल्याबरोबरच तिची मैत्रीण विचारते, काय अगं काय सांगतेस तू रम्या. त्यावेळी आता लगेच रम्याजवळ जात, काय सांगतेस खरंच ना गं असं आता रम्याला ती विचारते. तेव्हा रम्या हो असं म्हणते. मग तिची मैत्रीण म्हणते, आय थिंक तुम्ही नेक्स्ट स्टेप लवकरात लवकर आता घ्याल म्हणून. त्याच वेळी आता त्या दोघीही पुढे गप्पा मारू लागतात. तेवढ्यातच तेथे आता पार्थ येतो आणि म्हणतो, हे पार्टनर तुझ्याशी जरा बोलायचंय. पार्थ तेथे आल्याबरोबर रम्या धावतच पुढे जाते आणि विचारते, काय. तिची मैत्रीण त्या दोघांकडे पाहतच राहते. त्यावेळी पार्थ म्हणतो, तुमचं दोघींचं काही बोलणं चालू होतं का, ठीक आहे मी जातो. रम्या म्हणते, थांब ना रे, काही नाही एवढं बोल ना. तेव्हा तिची मैत्रीण लगेच एक पत्रिका पार्थला देते आणि म्हणते की माझ्या लग्नाला नक्की यायचं. तेव्हा पार्थ म्हणतो, हो 2 पत्रिका कशाला, एकच पत्रिका ठीक आहे, आम्ही येऊ लग्नाला, हो की नाही रम्या. मग रम्या हो असं म्हणते. त्याचवेळी तिची मैत्रीण विचारते, मग तुमचं लग्न कधी. तेव्हा पार्थला जरा टेन्शनच येतं, ही अशी काय बोलतीये. दुसरीकडे भास्कर आणि विक्रम हे दोघेही आता बोलत असतात. त्यानंतर विक्रमला जेव्हा हे समजतं की शनया पार्थवर प्रेम करते, म्हणजे तिला तो आवडतोय, तेव्हा मात्र विक्रम शांत बसतो. कारण शनया कशी मुलगी आहे हे एका भेटीतच त्याने ओळखलेलं असतं. शनया किती उद्धट आहे, पैशांचा तिला किती माज आहे हे विक्रमला आता समजतं. त्यामुळे तो एकदम शांत असतो. भास्कर सर विचारतात, काय झालं विक्रम. हे बघ, तू जरीही माझ्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करत असला तरीही मी तुला आता एम्प्लॉई मानत नाही आहे. तू सध्या माझ्या बरोबरीनेच आहे, त्यामुळे हा अजिबात तू निसंकोच मनात बाळगू नकोस. अजूनही माझा मित्र आहेस आणि मित्र म्हणूनच मी तुला पार्टीमध्ये बोलवलंय. आणि आता तर आपण व्याही होऊ ना, त्यात काय एवढं, म्हणून तो विक्रमला आता मनवू लागतो.
तेव्हा विक्रम आता म्हणतो की सर, मला वाटलंच नव्हतं तुम्ही या कामासाठी इथे आला असाल, परंतु तुम्हाला एक सांगू का, मला थोडा वेळ हवा आहे, मला माझा वेळ हवा आहे, असं म्हणून आता तो लगेच भास्करला अप्रत्यक्षरित्या नकारच देतो. तेव्हा भास्कर म्हणतो, तू मला तर कधीच नाही म्हणू शकत नाही, मला माहिती आहे विक्रम. हे बघ, तू जरा या गोष्टीचा विचार कर आणि पॉझिटिव्ह विचार कर. तेव्हा ठीक आहे असं विक्रम म्हणतो. दुसरीकडे पार्थ म्हणतो, तुमचं बोलणं चालू द्या, मी माझा जातो आता. आणि रम्या, अगं थोडं काम आहे, नंतर ये माझ्याकडे. तेव्हा ठीक आहे असं रम्या म्हणते. त्याचवेळी ड्रेस छान आहे हां हां, असं आता पार्थ पुन्हा म्हणतो आणि लगेच तेथून जातो. तेव्हा रम्या मात्र खूप लाजत असते आणि ती आता म्हणते की बापरे, हा तर मला ड्रेस छान आहे वगैरे म्हणतोय. मग आता पार्थ तिथून गेल्यानंतर रम्याची मैत्रीण लगेच म्हणते की काय गं, हा तर तुझ्यावर अगदी फुल लट्टू झाला आहे, किती रोमॅन्टिक आहे, हा ड्रेस छान आहे वगैरे म्हणतोय. त्यावेळी रम्या खूप लाजते. तर दुसरीकडे विक्रम रूममध्ये असतो. तेव्हा तेथे मानिनी येते आणि विचारते, काय हो काय झालं, जरा चेहऱ्यावर तुमच्या टेन्शन दिसतंय म्हणून विचारते. त्यावेळी हो, भास्कर सर आले होते, जरा टेन्शनचंच काम आहे असं विक्रम म्हणतो. जरा पर्सनल काम आहे. तेव्हा ती म्हणते, अगो बाई, असं काय पर्सनल काम होतं त्यांचं तुमच्याकडे. मग आता विक्रम पुढे सांगू लागतो, अगं भास्कर सर आले होते, काही नाही, त्यांना आपल्या पार्थला त्यांचा जावई करून घ्यायचा आहे म्हणे आणि त्या क्षणासाठी आपला पार्थ हवाय असं म्हणतायत. त्याच वेळी आता मानिनी हसते आणि म्हणते, अरे देवा, काय करायचं आता हे, असं म्हणून ती डोक्यावरच हात मारून घेते. तेव्हा काय झालं असं आता विक्रम विचारतो. तेव्हा आपल्या पार्थच्या लग्नाचे योग तर खूप जोरातच सुरू आहे असं आता ती म्हणते. पण खरं सांगू का, त्यांची मुलगी सूट होत नाही आपल्या पार्थला. पुढे विक्रम म्हणतो, हो ना, नाहीतर काय, त्या दिवशी पार्टीत पाहिलं ना आपण तिला, तेव्हा हो ना, मी सुद्धा पाहिलं, किती उद्धटपणाने बोलली ती आजी बरोबर आणि मला तर ते अजिबात आवडलेलं नाही असं मानिनी म्हणते. पुढे मानिनी म्हणू लागते, यानंतर आपली नंदिनी किती प्रेमाने वागली ना सगळ्यांबरोबर. तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो, आपली नंदिनी. त्यावेळी मानिनी म्हणते, हो अहो, ती आता आपलीच झाली ना, कारण एका भेटीत तिने आपल्याला आपलंसं करून टाकलंय. पुढे विक्रम जरा वैतागलेला दिसतो आणि म्हणतो, हे बघ मानिनी, मी तुला आत्ताच सांगतोय, मी अजिबात त्यांच्या दबावाखाली येऊन होकार देणार नाहीये. ते मला माहिती आहे माझ्यापेक्षा मोठे असतील, परंतु या बाबतीत मी त्यांचं कधीच ऐकू शकत नाही आणि इनडायरेक्ट प्रेशर कितीही असलं ना तरीही, कारण माझ्या पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हो मला मान्य आहे, परंतु मला तरीही खूप टेन्शन आले. तेव्हा तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सगळं हँडल करतो. आपल्याला रम्यासाठी आता मुलगा शोधायला हवा, कारण जर तिला पटकन मुलगा शोधला तर आपल्या पार्थचा लग्नाचा मार्ग मोकळा होईल असं विक्रम म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते, हो ते ठीक आहे अहो, परंतु आपल्याला वसुताईंना हे सगळं सांगायला हवं, पार्थसाठी आपण कोणती मुलगी चूज केली येते, कारण ती धनंजय रावांची मुलगी आहे, हे सुद्धा वसुताईंना आपण सांगूयात, कारण त्या ऐकतील की नाही हा सुद्धा एक इश्यूच आहे ना. मग आता विक्रम म्हणतो, टेन्शन घेऊ नकोस, मी बरोबर वसुताईला सांगतो, कारण आम्ही पार्थच्या लग्नाचा विचार करतोय, मग रम्याचाही लग्नाचा विचार करायला हवा ना, कारण रम्याचं लग्न झालं तरच पार्थचं होईल. दुसरीकडे आता आरू आणि काव्या या दोघीही नंदिनीचं डोकं खात असतात, कारण आता त्या दोघीही नंदिनीला हट्ट करत असतात. आरू म्हणत असते की तू अशी नऊवारी साडी नेसायची छानपैकी पार्थ जिजू तुला पाहायला आल्यानंतर, तर काव्या म्हणत असते, नाही, तुझ्याकडे सिंपल सोबर ड्रेसेस आहेत ना, ते तू घालायचेस. त्या दोघीही आपापली मतं मांडत असतात. शारदा आणि धनंजय हे दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्या दोघीही बोलत बोलत तेथे येतात. तर नंदिनी म्हणते, बाबा पहा ना यांचं काय चाललंय. मग आता आरू म्हणते, बाबा मी हिला सांगितलं की नऊवारी साडी घाल म्हणून. काव्या म्हणते, नाही बाबा, मी हिला सांगते नंदिनी ताईला की सिंपल सोबर ड्रेस घाल म्हणून. तेव्हा शारदा म्हणते, गप्प बसा, काय चाललंय काय तुमचं. धनंजय म्हणतो, तिला ज्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल ना ती ते घालेल. नंदिनी बाळा, तुला जे आवडेल ना ते तू घाल बाळा. तेव्हा आता नंदिनी ठीक आहे असं म्हणते. तेव्हा शारदा म्हणते, माझं ऐकणार ना नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई तुझं ऐकेल मी. तेव्हा शारदा म्हणते, बाळा हे बघ, तुझ्याकडे खूप छान छान साड्या आहेत ना, त्यातली एक साडी छानपैकी नेस, तुला त्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल ना. मग नंदिनी म्हणते, हो वाटेल ना आई. तेव्हा
खरा पारखी जो असतो ना, तो हिऱ्याला ड्रेसमध्ये काय साडीमध्येही ओळखतो की हिरा नक्की कोणता आहे. आणि माझी नंदिनी म्हणजे हिरा आहे हिरा, असं धनंजय म्हणतो. त्यावेळी आता काव्या म्हणते, बाबा तुमचं आपलं काहीतरीच असतं. मग आता ते म्हणतात, हो माझ्या नंदिनीला ड्रेसमध्ये काय साडीमध्ये काय साधे रोज कपडे घालते ना, त्यातही हिरा म्हणूनच ओळखतील. माणसाने आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल तेच नेहमी घालावं. तर दुसरीकडे विक्रम हा वसुताईकडे येतो आणि तिच्याकडे फाईल देतो. मग आता तू सह्या करती आहेस ना, असं वसुताईला तो विचारतो. तेव्हा ती लगेच पटपट फाईलवर सह्या करू लागते. विक्रम म्हणतो, कसं आहे ना, तू त्या फाईल्स अजिबात वाचत नाही, अगं तो डोळ्या खालून घालायच्या ना. वसुताई म्हणते, त्याची काही गरज आहे का, तू पाहतोस ना, मग मला बघण्याची काहीही गरज नाही आहे तसं. त्यावेळी आता विक्रम म्हणतो, तसं नाही अगं, तू त्या फाईल वाचल्या पाहिजेत आणि मगच साईन केली पाहिजे. वसुताई म्हणते, बरं ठीक आहे, इथून पुढे वाचत जाईल, पण पार्थने कंपनीचा व्यवहार एवढा छान हँडल केलाय ना की मला तिकडे बघण्याची गरजच नाही. तू आणि त्याचबरोबर पार्थ सगळेजण सर्वजण त्यामध्ये लक्ष घालतायत, त्यामुळे खूप छान वाटतं अरे दादा. तेव्हा विक्रम आता पुढे म्हणतो, बघ ना रम्या सुद्धा किती हुशार आहे, पार्थ आणि ती बरोबरच वाढले. आणि तुला माहिती आहे का, त्या दिवशी एका क्लायंटने तो कलर रिजेक्ट केला आणि जवळजवळ त्यांचं प्रोजेक्ट रिजेक्टच होत आलं होतं. परंतु रम्याने जेव्हा कलर कॉम्बिनेशन बदलून दिलं ना, तेव्हा लगेच तो प्रोजेक्ट आपल्या हाती आला, म्हणजे तो क्लायंट आपल्याला मिळाला. त्याच वेळी आता वसू म्हणते, हो ना रम्या पहिल्यापासून आहेच हुशार आणि ती सुद्धा छान काम करते. विक्रम आता मुद्द्यालाच हात घालतो आणि म्हणतो की मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. पार्थ आणि रम्या हे दोघेही बरोबरीने वाढले, त्यांचं शिक्षण अगदी वेळेत पूर्ण झालं, बरोबर ना. मग आता ती म्हणते, हो बरोबर, त्यांचं सगळं काही सेटल अगदी वेळेत व्हायला हवं, असं तुला वाटत नाही का, असं वसूला ते विचारतात. वसूला असं वाटतं की माझ्या रम्याच्या मनात जे आहे पार्थच्या मनात आहे आणि पार्थने रम्याबद्दल यांना काहीतरी सांगितलं असेल. आता तिचाही मोठा गैरसमज होतो. आता ती म्हणते, हो बोल ना विक्रम दादा, तुला काय बोलायचंय नक्की त्या दोघांबद्दल. मग आता ते दोघेही वेळेत सेटल झाले पाहिजे असं मला वाटतं, विक्रम म्हणतो. कारण रम्या तर काय आपली बिझनेसमध्ये थोडीफार लक्ष घालते, तिच्या आवडीनिवडी जपून, बरोबर ना. मग वसू म्हणते, हो बरोबर, आणि पार्थने तर स्वतःला बिझनेसमध्ये प्रचंड वाहून घेतलंय. तेव्हा ती म्हणते, हो ना. पुढे आता विक्रम म्हणतो, मला असं वाटतंय आता दोघांच्या लग्नाची वेळ झालीये. तेव्हा वसू म्हणते, हो ना मलाही वाटतं, विचार करायला हवा आता. पुढे आता आम्ही सुद्धा पार्थच्या लग्नाचा विचार करतोय, मी आणि मानिनी, असं विक्रम म्हणतो. मग मी म्हटलं रम्याबद्दल तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं. तेव्हा वसू आता खूपच खुश होते आणि म्हणते, अगदी माझ्या मनातलं बोललास. आता तिचा असा गैरसमज होतो की विक्रम हा पार्थबद्दल रम्यासाठीच बोलतोय म्हणून. आता तू आपणहून हा विषय काढला ना, म्हणून मला खरंच दादा खूप आनंद झालाय. त्याच वेळी आता विक्रम विचारतो, म्हणजे तुला हे मान्य आहे ना, तू रम्याच्या लग्नासाठी तयार आहेस ना नक्की. वसुताई म्हणते, तू आपणहून लग्नाचा विषय काढला ना, बरं झालं, खूप छान काम केलं. विक्रम म्हणतो, बरोबर आहे तुझं, तू खुश होणारच. आणि बघ ना, बघता बघता मुलं मोठी सुद्धा झालीत, त्यांचं स्वतंत्र आयुष्य सुद्धा सुरू झालं. सगळ्या गोष्टी अशा रीतसर बोलल्या गेल्या पाहिजेत ना. मग म्हटलं की तुझ्याशी बोलावं अगोदर आणि मग पुढे जावं. त्याच वेळी मी जोशी गुरुजी आहे ना, त्यांना लवकरात लवकर बोलवते, बोलूनच घेते या सगळ्या गोष्टी, असं आता वसू म्हणते. वेळी विक्रमला एक फोन येतो, त्यामुळे आता वसू म्हणते, ग्रीन सिग्नल आहे हा माझा. मग विक्रम म्हणतो, हो समजलं, ते आहे तुझा ग्रीन सिग्नल. इकडे आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही आता कोणत्या तरी विषयावर डिस्कस करत असतात. तेव्हा वसू त्यांच्याकडे पाहत राहते आणि मग नंतर आता फोनवर बोलत बोलत जेव्हा विक्रम बाहेर येतो, तेव्हा तो सुद्धा त्या दोघांना पाहतो, रम्याकडे पाहतच राहतो. त्याच्या मनात आता एक विचार येतो की खूप मोठा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, कारण आता रम्यासाठी एक चांगला मुलगा पाहावं, तही लग्न करून टाकावं, म्हणजे कसं ना सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. म्हणजे पार्थचं लग्न मग नंतर नंदिनी बरोबर करायला. हा वसू सुद्धा विचार करते, पार्थ आणि रम्याच्या लग्नासाठी आता चांगला मुहूर्त काढायला हवा, असं म्हणून ती त्या दोघांकडे पाहतच राहते. आता शुभ कार्याला उगीच उशीर नको असं म्हणून
ती पुन्हा विक्रमकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू आता रम्याला म्हणते की अगं सांग ना, तुझं आणि पार्थचं एकमेकांवर प्रेम आहे ते. त्यावेळी आता रम्या सांगायला जाते की हो आहे माझं प्रेम पार्थवर. तेव्हा पार्थ म्हणतो नाही, माझं प्रेम नाही अगं रम्या तुझ्यावर. त्याच वेळी रम्याला आता प्रचंड धक्का बसतो आणि ती आता म्हणते मी लिहिलेल्या पत्रावर आय लव्ह यू टू असं लिहून देतो आणि आता म्हणतो प्रेम नाहीये म्हणजे. मग आता वसू ही रागातच विक्रमला विचारते काय रे, तुझी मोठी बहीण म्हणून मी विचारते, माझ्या रम्याला सून करून घेशील का? त्याच वेळी विक्रम आणि मानिनीला खूप टेन्शन येतं. एकीकडे भास्कर सर आणि दुसरीकडे आता रम्या आणि वसू. हा तिढा सोडवावाच कसा हे त्याला कळतच नाही आणि मानिनीला सुद्धा टेन्शन येतं. मग पार्थ हा सगळ्यांकडे आश्चर्याने पाहतो, कारण हे सगळं काय चाललंय त्याला कळतच नसतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.